अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. तर आपल्याकडे मकर संक्रांतीनंतरनं बोरनान करण्याची पद्धत आहे. तर बघा, बोरनान आपण अगदी तहान्या बाळापासून 5 वर्षापर्यंतच्या मुलांचे बोरनान केले जाते. आणि हे बोरनान संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत करतात. तर हे बोरनान का करतात आणि या बोरनांमध्ये सहसा आपण मुलांना काळे कपडे घालतो. तर काळे कपडे का घालावेत आणि बोरनांमध्ये कोणत्या वस्तू असाव्यात याचं काय रहस्य आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हे कोणते संस्कार आहेत की बोरनान करायचे, का करायचे, याविषयी आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. तुम्हीसुद्धा तुमच्या लहान मुलांचे बोरनान करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तुम्ही फक्त हा 5 मिनिटाचा व्हिडिओ पहा आणि संपूर्ण माहिती जाणून घ्या. आपल्याकडे बघा, संक्रांतीपासून बोरनान सुरू होते. आता बऱ्याच महिलांनी आपल्या बाळांचे बोरनान केले असेल, पण ज्या महिलांनी अजूनही केले नसेल त्यांनी आवर्जून रथसप्तमीपर्यंत आपल्या बाळांचे बोरनान करावे. तर रथसप्तमी कधी आहे तर 4 फेब्रुवारी वार मंगळवार रोजी रथसप्तमी आहे. या दिवसापर्यंत तुम्ही तुमच्या बाळांचे बोरनान करू शकता. बोरनान हा एक शिशु संस्कार आहे. बघा, हा संस्कार म्हणजे जेव्हा मूल आईच्या गर्भात असतं आणि मूल गर्भातून बाहेर येतं तेव्हा सृष्टीशी, ऋतुमानाशी, बाहेरच्या हवामानाशी त्यानं जुळवून घेत आपण हा बोरनांचा संस्कार म्हणजे शिशु संस्कार आपण साजरा करत असतो. यात बाळाच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा असतो आणि यात बघा, आपण बाळाच्या आवडीच्या गोष्टी आपण टाकत असतो. पण जे लहान ताने बाळ असतात ते याचा आनंद घेऊ शकत नाहीत. ते लहान आहेत, त्यांना समजत नाही. पण जे मोठी मुलं असतात ते मुलं नक्कीच या गोष्टींचा आनंद घेत असतात. ते खूप उत्साही असतात आणि त्याचा आनंदही घेत असतात. आपण 5 वर्षापर्यंतच्या मुलांचे बोरनान करू शकतो. या बोरनान केल्याने मुलांच्या आठवणी अगदी जास्त काळ मुलांच्या आठवणीत त्या गोष्टी राहतात आणि त्यांचं बालपण त्यांच्या आठवणीत राहतं. कळत नकळत संस्कृतीशी आणि परंपरेशी, निसर्गाशी त्यांची नाळ जोडली जाते. त्यामुळे आवर्जून बोरनान शिशुसंस्कार जो आहे तो आवर्जून केला पाहिजे. तर यामध्ये बघा काय केलं जाते. आता तुम्ही मुलांचे बोरनान करता, तुम्हाला बऱ्यापैकी माहीतच आहे की तुम्ही त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी बघा, लाह्या, चॉकलेट्स, बिस्किट्स, अजून बोरे, छोटी छोटी बोर असतात, चिंचा, गाजराचे छोटे छोटे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा आणि बघा छोट्या रंगीबेरंगी गोळ्या मिळतात, चॉकलेट. आणि असा हा सोहळा चुरमुरे हा हलक्या हाताने बाळाच्या डोक्यावरून आपण हा सोडत असतो. आणि ह्या खूप आकर्षक आणि तरी आकर्षक तर आहेत, बरं आरोग्यवर्धक गोष्टींनीही बोरनान घातलं जातं आणि या गोष्टीचा आनंद मुलं घेत असतात. आणि हे जे आपण मुलांच्या डोक्यावरून वाहत असतो ते बाकीची छोटी छोटी मुलं येतात ते चोरून त्याची आनंद लुटत असतात. तर अशा प्रकारे आपण बोरनान साजरा करत असतो. बोरनान घालताना लहानग्या उत्सव मूर्ती साज नेहमीपेक्षा वेगळा असतो. यामध्ये बघा, बाळांना आपण हलव्याचे दागिने घालत असतो. खूप छान आता अलीकडं मुलांना हलव्याचे दागिने मिळतात आणि काळे कपडे घालून आपण मुलांचे बोरनान करतो. तर महत्त्वाचा विषय म्हणजे काळे कपडे का घालावेत, तर आपण त्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. बघा, बाळाला आपण काळ्या रंगाचे, मुली असेल तर आपण फ्रॉक घालतो, झबले घालतो आणि मुलगा असेल तर आपण त्याला काळ्या कलरचे जास्त करून कुर्ता घालतात किंवा अगदी छान लहान मुलांचे छान छान काळ्या कलरचे संक्रांतीविषयक म्हणजेच बोरनांसाठी मार्केटमध्ये कपडे अवेलेबल असतात. तर आपण काळ्या रंगाचे मुलांना कपडे घालतो. तर त्याचं कारण बघा, जो आपण मुलींना परकर पोलका घालतो, फ्रॉक घालतो, हा रंग कारण का घालतो तर हा काळा रंग हा उष्ण असतो. बघा, काळा रंग हा उष्ण असतो आणि तो उष्णता शोषून घेतो आणि हिवाळ्यात आपलं शरीर उबदार राहावं बघा म्हणून आपण काळे कपडे वापरतो. थंडीचे दिवस असतात आणि त्यामध्ये आपलं काळे रंग कपडे घातल्याने आपल्या शरीराला
आपलं शरीर उष्ण ठेवतं आणि बाळाला उबदार ठेवतं. त्यामुळे आपण आवर्जून काळे कपडे या दिवशी म्हणजे संक्रांतीलाही घालतो आणि बोरनानला आपण मुलांना आवर्जून घालतो. आणि त्याचबरोबर बघा, काळे कपडे वापरल्यानं त्यात लहान मुलं उठूनही दिसतात आणि त्याच्यावरती पांढरे शुभ्र हलव्याचे दागिने घातल्यावरती मुलं अजूनच आकर्षक दिसतात. त्यामुळे आपण आवर्जून बोरनानला काळा रंगाचे कपडे घालतो. त्यावर हलव्याचे दागिने खूप छान पद्धतीने आपल्या मुलांना सजवत असतो. त्याचबरोबर अजून महिला वर्ग येत असतो. त्या महिला वर्गांबरोबर छोटी छोटी मुलं असतात आणि त्या मुलंही आनंद लुटतात आणि आपणही आनंदी होतो. त्याचबरोबर ज्या महिला येतात सोबत आपल्या घरामध्ये महिला येतात, त्या महिलांना तुम्ही हळदी कुंकू लावायला विसरू नका. बघा, तुमचं बोरनानही एकत्र होऊन जाईल आणि महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रमसुद्धा होऊन जाईल. हे तुम्ही दोन्ही एकत्र ठेवलं तरीही चालू शकतं. पण जरी नाही ठेवलं तरी पण जरी बोरनासाठी ज्या महिला येतात त्या महिलांना नक्कीच तुम्ही हळदी कुंकूच लावा. कारण की मकर संक्रांतीच्या वेळेस रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा माना जास्त असतो आणि आपल्याकडे महिला बघा हळदी कुंकवाचे कार्यक्रमसुद्धा घेतात. त्यामुळे तुम्ही आवर्जून त्या महिलांना हळदी कुंकू नक्की लावायचं. आणि बोरनानसुद्धा छान पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने करायचं बघा. जसं की बोरनानमध्ये फक्त मुख्य वस्तू कुठल्या येतात तर भुईमुगाच्या शेंगा, लाह्या, हलव्याचे दागिने, त्याचबरोबर गाजराचे छोटे छोटे काप, चॉकलेट्स, बिस्किट या व्यतिरिक्त जर तुम्ही अजून तुमच्या मुलांच्या आवडीच्या गोष्टी जरी ह्याच्यामध्ये ॲड केल्या तरी चालतात. पण ह्या आपल्या मेन गोष्टी आहेत, ह्या मुलांच्या डोक्यावरून अलगदपणे व्हायच्या आहेत. जेणेकरून जी मोठी मुलं असतात ती मुलं अगदी छान आनंद घेतात आणि जी लहान बाळं असतात, तहानी बाळं, ते आनंद घेऊ शकत नाहीत. पण एक शिशुसंस्कार म्हणून आपण बोरनान करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोरनानबद्दलही माहिती ऐकली. त्याचबरोबर काळे कपडे का घालावेत, तिळाच्या दागिन्याविषयी सुद्धा आपण माहिती पाहिली. आजचा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल, ऐकल्याबद्दल खरंच तुमचे धन्यवाद. तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ ऐकून तुमच्या मुलांचे बोरनान करण्याबद्दल काही थोडीफार माहिती मिळाली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्तपर्यंत शेअर करा. जेणेकरून सर्वांना याची माहिती मिळेल आणि ज्यांना काही शंका असतील त्यांनी कमेंटमध्ये नक्की विचारा. झालेली सेवा स्वामींच्यानी दत्ताचरणी रुजू करते. हा व्हिडिओ इथेच थांबवते. पुन्हा एकदा सांगते, तुम्हाला जर हा बोरनानविषयी काय व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा. तुमच्या ज्ञानामध्ये नक्कीच भर पडली असणार आहे. तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. जेणेकरून पुढे येणारे नवनवे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील. सर्वात अगोदर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर हा व्हिडिओ इथेच थांबवते आणि तुम्हा सर्वांना तिळगुळ घ्या आणि गोड बोला. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.